स्वागत करते. आणि आजचा विषय असा आहे की मुलांची एक्झाम संपली की त्यानंतर त्यांची प्लॅनिंग होते ती म्हणजे खेळण्याची आणि आपली होते ती गावाला जाण्याची. आणि आपण गावाहून फिरून आल्यानंतर जर स्कूल सुरू झाली तर आपली अशी धावपळ होते की त्याच्याने आपली चिडचिड वाढत जाते. त्यामुळे सुट्ट्या लागल्यानंतर आणि गावाला जाण्यापूर्वी अशा काही गोष्टी किंवा अशी प्लॅनिंग केली तर आपल्याला सोयीचं होतं आणि मुलांची शाळेची सुरुवात सुद्धा आनंदाने होत असते. अशा काही महत्त्वाच्या टिप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर बघूया त्या कोणत्या. टिप नंबर 1. मुलांना सुट्ट्या लागल्या की आपण अनेक वेळेस काय करतो, बॅग जशीच्या तशी ठेवून देतो आणि मग ती जेव्हा पुन्हा शाळा सुरू होते ना तेव्हा अचानक धावपळ सुरू होते. बॅग धुवायची, स्वच्छ करायची, व्यवस्थित ठेवायची, सगळं एकदम करावं लागतं. म्हणून मी काय करते, सुट्ट्या लागल्यावर किंवा दुसऱ्या दिवशी सर्वप्रथम बॅगांना कोमट पाणी करते आणि त्यात थोडे कपड्यांची पावडर टाकते. त्या बॅगा व्यवस्थित भिजत घालते आणि त्यामुळे त्यावरची मड धूळ सहज निघून जाते. त्यानंतर मशीनला ब्रशने घासून मशीनला लावून घेते. मग स्वच्छ पाण्याने धूत वाळत घालते. आता उन्हाळ्याची कडक ऊन असल्यामुळे बॅग एका दिवसात पूर्ण कोरडी होते. बॅग वाढल्यानंतर ती तशी न ठेवता, कारण तशीच ठेवली तर पुन्हा त्यावर धूळ बसते, म्हणून मी त्या बॅगा स्वच्छ कॅरी बॅगमध्ये किंवा पिशवीत नीट पॅक करून कपाटात ठेवते. असे केल्यामुळे बॅग स्वच्छ राहते. टिप नंबर 2. मुलांची मागील वर्षाची पुस्तकं वह्या नीट तपासून पाहिल्या. जी पुस्तकं वर्षभर उपयोगी पडू शकतात ती जपून वेगळी ठेवली. उदाहरणार्थ ऑलिम्पियाड्स वगैरे जे हृदयंशीचे बुक्स असतात ना, ते जीएनशूसाठी मला बेसिक गोष्टीसाठी कामी येतात, म्हणून मी ते बुक्स वेगळे काढून घेतले, कारण की ते मुलांना पुढे कामात येतात. पण काही पुस्तकं अशी असतात ना की ती शाळेत दरवर्षी अभ्यासक्रम बदलत असल्यामुळे ती दुसऱ्या मुलांना देणं शक्य होत नाही आणि त्यांना त्याचा उपयोग पण होत नाही. त्यामुळे मी ती शेवटी रद्दीतच द्यावी लागतात. यानंतर जी जुन्या वह्यांकडे लक्ष दिलं, त्या वह्यांमधील जी कोरी पानं असतात ती काळजीपूर्वक सगळी व्यवस्थित काढून एकत्र करते आणि स्टेपलरने बांधून त्याची छोटी रफ वही तयार करते. ही वही मुलांच्या सरावासाठी उपयोगी ठरते. उन्हाळ्यात मुलांचा सराव अभ्यास घेण्यासाठी ही वह्या कामी येतात. जसं की आता माझं हृदयंशू 5वीला जाणार आहे आणि त्याला संस्कृत हा विषय नवीन आहे आणि मग हा नवीन विषय आहे, त्यामुळे त्याला काय सुट्ट्यांमध्ये त्यांच्याकडून मला रंगांची नावं, फुलांची नावं, बाराखडी अशा काही बेसिक गोष्टींचा सराव करून घ्यायचा आहे. त्यास घेण्यासाठी मी हा रफ वहीचा उपयोग होणार आहे. जसं की मुलांना नवीन विषय असला तर तो थोडासा सोपा जाण्यासाठी आपण जर सुट्ट्यांमध्ये त्याची बेसिक गोष्टी करून घेतल्या तर मुलांना तो विषय सोपा वाटायला लागतो. तसंच मला जीएनशूसाठी वाचन लेखनाचा सराव करून घ्यायचा आहे. तर मी ही हृदयंशू लहान असताना त्याच्यासाठी काना विलांटी मात्रा असलेले सगळे एका लाईनीत येतील अशा पद्धतीने ही वही तयार केली होती. तीच आता मी जीएनशूसाठी सुद्धा वापरणार आहे. मग सगळं हे सराव करण्यासाठी मी हे रफ बुक तयार केले ते वापरणारच आहे. खरं तर मला लहानपणीचं आठवलं की अशाच आपण कोरे पेज काढून वह्या तयार करायचं. स्पेशल म्हणजे आपला इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयासाठी असायचे. टिप नंबर 3. मुलांचे शूज काही दिवस वापरले जात नाही सुट्ट्यांमध्ये. अनेकदा आपण तसेच ठेवून देतो आणि त्यांचा घाण वास येतो. पुन्हा शाळा सुरू झाली की घाईघाईत ते स्वच्छ करावे लागतात. म्हणून मी सुट्ट्या लागल्या की हे कामंसुद्धा आधीच करून ठेवते. सगळ्यात आधी पाणी घेतलं, त्यात कपड्यांची पावडर टाकली आणि त्या पाण्यात मुलांचे शूज काही वेळ भिजत ठेवते. विशेषतः पांढरे शूज असतात ना, ते ग्राउंडच्या लाल मातीमुळे आणि धुळीमुळे खूप घाण झालेले असतात. त्यामुळे मी ते ब्रशने नीट घासून स्वच्छ करते. यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून त्यांना उन्हात वाळत घालते. उन्हाळ्याचं कडक ऊन असल्यामुळे शूज बूट एका दिवसातच पूर्ण कोरडे होतात. ते कोरडे झाल्यानंतर मी त्यांना नीट ठेवून देते. जे लेदरचे किंवा काळे बूट असतात ना, त्यांना मी पॉलिश करून ठेवते. त्यामुळे ते पुन्हा वापरताना अगदी नवीनसारखे दिसतात. मी जेव्हा बूट घेतले होते तेव्हा त्याचे जे बॉक्स होते तेही मी जपून ठेवले होते. त्यामुळे मी सगळे शूज त्या बॉक्समध्ये नीट पॅक करून ठेवते. त्यामुळे ते व्यवस्थित राहतात आणि शाळा सुरू झाली की मुलांना थेट वापरता येतात. तसंच बूटमध्ये वास येऊ नये म्हणून मी त्या बॉक्समध्ये डांबर गोळी ठेवतो. त्यामुळे ते बूट स्वच्छ, कोरडे आणि ताजे राहतात. अशा छोट्या सवयी लावल्या की शाळा सुरू होताना आपली घाई गडबड कमी होते आणि मुलांच्या वस्तूही व्यवस्थित जपल्या जातात. शाळा सुरू झाली की मुलांना रोज त्यांच्या टाईमटेबलनुसार पुस्तकं वह्या बॅगेत ठेवावी लागतात. अनेक वेळा आपण ते टाईमटेबल भिंतीवर चिटकवतो किंवा खिळा ठोकून लावतो. त्यामुळे
भिंत खराब होते आणि काही दिवसांनी ते कागदही फाटतात. म्हणून मी दरवर्षी थोडी वेगळी आणि सोपी पद्धत वापरते. सर्वप्रथम म्हणजे दोघांच्या टाईमटेबलांची झेरॉक्स काढून घेते. त्यानंतर पारदर्शक प्लास्टिकचा फोल्डर घेते. या फोल्डरला दोन्ही बाजू असतात. एका बाजूला हृदयांशूचं टाईमटेबल ठेवते आणि दुसऱ्या बाजूला जयंशूचं टाईमटेबल ठेवते. यामुळे दोघांनाही आपापले टाईमटेबल सहजपणे पाहता येतात. यानंतर त्या फोल्डरला मी एक छोटी दोरी किंवा रिबन लावते आणि घरात जिथे हुक असतो तिथे ते टांगून ठेवते. यामुळे भिंतीवर काही चिटकवण्याची गरज पडत नाही आणि भिंतही खराब होत नाही. यामुळे हृदयांशू जियांशू दोघांनाही रोज शाळेला जाताना त्यांच्या टाईमटेबल पाहणं खूप सोपं होतं. ते लगेच पाहून आपापली पुस्तकं वह्या बॅगेत ठेवू शकतात. अशा छोट्या छोट्या सवयी लावल्या की घर व्यवस्थित राहतं आणि मुलांची शाळेची तयारी अगदी सोप्या पद्धतीने होते. पुढची गोष्ट म्हणजे मुलांचे शाळेचे युनिफॉर्म, टाय, बेल्ट, सॉक्स अशा अनेक वस्तू काही दिवस वापरता येत नाहीत. पण जर आपण त्या वस्तू तशाच ठेवून दिल्या तर पुन्हा शाळा सुरू झाली की आपल्याला खूप घाई गडबड करावी लागते. म्हणून मी सुट्ट्या लागल्या की सगळ्यात आधी हृदयांशू जियांशूचे सगळे युनिफॉर्म स्वच्छ धुवून घेते. त्यांना नीट प्रेस करून ठेवते जेणेकरून ते पुन्हा वापरताना व्यवस्थित दिसतील. यानंतर त्यांचे टाय, बेल्ट, सॉक्स आणि इतर शाळेच्या जे काही वस्तू असतात गोळा करून घेते. घरात जे कपड्यांचे रिकामे बॉक्स असतात ना त्यापैकी एक स्वच्छ असे बॉक्स घेते. त्यामध्ये सगळं साहित्य नीट ठेवते म्हणजे युनिफॉर्म, टाय, बेल्ट, सॉक्स सगळं एकाच ठिकाणी व्यवस्थित ठेवलेलं असतं. हा बॉक्स मी कपाटात नीट ठेवून देते. यामुळे शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी आपल्याला काही शोधाशोध करावी लागत नाही. फक्त बॉक्स काढायचा आणि मुलांच्या तयारी सहजपणे करून देता येते. त्यानंतर त्यांचे टिफिन बॉक्स, टिफिन बॅग असतात त्या, बॉटल हे सगळं व्यवस्थित घासून कोरडं करून घेते आणि तेही व्यवस्थित एका किचन ट्रॉलीमध्ये ठेवून देते. तसेच मुलांचे निकाल, सर्टिफिकेट जपून ठेवणे. हृदयांशू आणि जयंशूचे दरवर्षीचे शाळेचे निकाल मला खूप जपून ठेवायला आवडतात. नर्सरीपासून तर पुढे 1ली, 2री, 3री, 5वी असे काही त्यांचे रिझल्ट असतात ते मी कधीही इकडे तिकडे पडू देत नाही. मी दोघांसाठी वेगवेगळे फोल्डर तयार करून घेतले. हृदयांशूसाठी एक आणि जयंशूसाठी एक. जेव्हा जेव्हा त्यांचा निकाल लागतो तेव्हा तो लगेच त्या फोल्डरमध्ये नीट फाईल करून ठेवते. त्यामुळे सगळे निकाल एकाच ठिकाणी व्यवस्थित राहतात. यासोबतच शाळेत दरवर्षी वर्गानुसार म्हणजे डिव्हिजननुसार ग्रुप फोटो काढले जातात. दरवर्षी डिव्हिजन बदलत असल्यामुळे नवीन मित्रमैत्रिणी मिळतात. त्यामुळे हे फोटोही मी जपून ठेवते. मुलं मोठे झाल्यावर त्यांना हे फोटो पाहताना खूप आनंद होतो आणि त्यांनाही आठवतं की कोणते मित्र आपल्या कोणत्या वर्गात होते. तसंच मुलांना शाळेतून मिळालेले सर्टिफिकेट, मेडल तेही मी जपून व्यवस्थित ठेवते. कारण या गोष्टी मुलांच्या मेहनतीची आणि त्यांच्या बालपणीची आठवणीची खूण असतात. मूल अजून लहान आहेत त्यामुळे त्यांना या गोष्टीचं महत्त्व कदाचित लगेच समजत नाही. पण आपण आई वडील म्हणून या आठवणी जपून ठेवल्या तर ते जेव्हा मोठे होतील तेव्हा ते पाहून त्यांना खूप आनंद होईल. म्हणूनच मला असं वाटतं मुलांचे निकाल, फोटो, सर्टिफिकेट आणि ट्रॉफी वगैरे या सगळ्या गोष्टी आपण जपून ठेवणे हे सुद्धा एक खूप छान आणि उपयोगी सवय आहे. त्यानंतर शाळेत दरवर्षी वर्ग सुरू झाला की मुलांचा आय कार्डसाठी फोटो काढला जातो. नर्सरीपासूनच ही सुरुवात होत असते. तर नर्सरी, 1ली, 2री अशा प्रत्येक वर्गात मुलांचा वेगळा फोटो असलेले आय कार्ड दिले जाते. म्हणून मी हृदयांशू आणि जियांशूचे जुने आय कार्ड कधीही फेकून देत नाही. प्रत्येक वर्षी नवीन आय कार्ड मिळालं की जुनं आय कार्ड मी जपून ठेवते. कारण त्या छोट्या छोट्या कार्डमध्ये मुलांच्या बालपणीचा खूप सुंदर आठवणी दडलेल्या असतात. मुलं जशी जशी मोठी होत जातात तसं तसं त्यांच्या चेहऱ्यातही बदल होत जातो. नर्सरीमध्ये ते कसे दिसत होते, 1लीत कसे दिसत होते, 2रीत हे सगळं त्या आय कार्डवरून फोटोमधून आपल्याला दिसत असतं. म्हणून मी सगळे आय कार्ड एका वेगळ्या फोल्डरमध्ये जपून ठेवते. पुढे जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा ही कार्ड्स पाहताना त्यांनाही खूप आनंद होईल आणि त्यांच्या बालपणीची गोड आठवण पुन्हा जाग्या होतील. त्यापुढे मुलांसाठी खूप मौल्यवान आठवणी ठरतात. म्हणून मी ते आय कार्डसुद्धा व्यवस्थित जतन करून ठेवत असते. सगळ्यात शेवटची टीप आणि उपयोगाची टीप
आपण नवीन वर्षाची बुक घेत असतो आणि त्यावेळेस त्या बुकला आपल्याला कवर लावायची असते. तर ऐन वेळेस आपली एवढी धावपळ होऊन जाते की बुकला कवर आहेत, स्टिकर आहेत, मार्कर कुठे आहे, सगळं आपल्याला एका ठिकाणीचं असेल ना तर ते कवर लावणं सोपं होऊन जातं. म्हणून बुक्स येण्याच्याच आधीच बुकसाठी लावायचं कवर, स्टॅपलरच्या पिना, त्याच्यानंतर जे स्टिकर बुक्सला लावायचे आणि मार्करचा पेन, हे सगळ्या गोष्टी एका पिशवीत पॅक करून ठेवायच्या. म्हणजे बुक्स आले की आपल्याला लगेच कवर लावायला सोपं पडतं. ही सुद्धा एक उपयोगी टिप आहे. तुम्ही सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी काय काय तयारी करतात ते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुमच्यासाठी किती उपयोगी ठरतो तेही मला कमेंट्स करून सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.